मस्का लावायची गरज नाही. म्हणजे मला जेव्हा मी माझ्या मामाच्या घरी जायचो त्यावेळेस माझा मामा मला बघितलं की पोरी जेवण पळूनच जायचं बघ. अरे हे तर काहीच नाही. मग मामी तर मला दारातून करायची नाही. मायला राजा जेव्हा लोकांची लग्न व्हायची तेव्हा मम्मी लई जायची छाती बघ बर तेवढं शिकून असून पण मुलगी. अरे खात्या तुझं शिक्षण तुझी नोकरी खात्या चुली माझ्याकरता अशा जेसीब्या असा हैवा असा पैसा असून माझं बघा गेले माझ्या बजा मी आता अशा सोडून दिली होती बघ लग्न होईल म्हणून. पण शासनानंच आपल्या मामाची सोय केलेली आहे. मामा कोण मामा? अरे कलेक्टर आपला मामा होय आणि आपल्यासाठी तोच नवरी शोधून देणार आहे. हो अरे तात्या आता वय झालंय ना 2 दिवसानं डॉक्टर म्हणून सकाळ काढणार हे सगळं बंद करा. पहिलं लग्न गण्याचाच होईल. अरे असं कसं सिनियरिटीनुसार माझा नंबर चल उड ताई स्वयंवरच आहे. मग एवढे दिवस नुसतं दादा 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 करायचीच की. अरे संगे आमची आपत्ती बघून आमच्या मामानं आमच्यासाठी नवरी बघितली. येडी हळद समजासाठी एकच नाही समजांना एकदम सेपरेट सेपरेट बघितली. कलेक्टर आहे आपला मामा कलेक्टर. ए संगे आम्ही तोंड बघू की काय बघू आता आम्हाला काय तुझी गरज नाही. तू इथून निघ बघितलं ना आता तहसीलदार आमच्यासाठी पोरगी घेऊन येणार आहे. अरे गंगा लाव एकदम कडा लगीन होला लगीन होला लगीन होला लगीन होला. अरे काय तिथे का गावाचा बाजार भरलाय का? मग काय अरे शासकीय काम आहे हे. मग काय झालं? अरे बाबा तुमचं लगीन जुळवायला जमती आपल्याला जमती. ए अरे बाबा नाही तहसीलदार त्या मग काय का नाही तहसीलदार मी चालते की आपल्याला मायला गाड्या आपण चालत गेला राव. हो ना राव. हो साहेब आम्ही तुमच्या जावाई जावाई काय जावाई हो साहेब आम्हाला नाही सांगितलं तुमची अरे चुप होतं मी काही पण नव्हता राव. हो साहेब हे घ्या आदेश आणि आमच्यासाठी पोरगी शोधा आता. अरे काय आदेश आदेश हो साहेब माफ बघा हो कशाचं पेन्शनचं का? नाही हो लग्नाचं. हो साहेब काय ते पत्राचं घेऊन बसलाय. आम्ही देशाचे भविष्य आहे देशाचे भविष्य तरुणाचं बघा होतं तरुणांचं. असं कसं सिनियरिटीनुसार माझा नंबर आहे. अरे म्हाताऱ्या तुझ्या 2च ओर राहिल्या अर्ध्या गावात भाषणात गेल्या. अरे 2 पण माझा नंबर आहे. हो साहेब. बघा मी कसे चौकांशात काम असतो ते. हो साहेब ती सोडा. कोणत्याही कामाची सुरुवात श्री गणेशापासून होते आणि आपलं नाव गणेशराव आहे आणि आपलं लग्न पहिलं झालं पाहिजे. असं कसं पहिलं लगीन या म्हाताऱ्याचं मग या गड्याचं. नाही दात आहे का तोंडात तुझ्या दात? साहेब लग्नासाठी दात नाही लागत नवरी लागते नवरी. बघलं होतंय का? कारण चूक माझं आहे साहेब माझं करा आता मला लाडक्या बहिणीच्या योजनेचं काम करायचंय. तुम्ही जावा सगळे. हो साहेब ते लाडक्या बहिणीचं सोडा. लाडक्या बहिणीचे फॉर्मही भरून झाले अकाउंट मध्ये पैसे आले. अरे लाडक्या जावयाचं बघा लाडक्या जावयाचं आमचा फॉर्मही कोरडा आमचा अकाउंटही कोरडा आहे. पहिल्यांदा आमच्यासाठी बघा. अरे काय लावलंय तुम्ही
नवरी नवरी मॅडम हे काय ऐकत नाही तुम्ही एक काम करा यांचे फॉर्म भरून घ्या बरं सर क्रायटेरिया काय ठेवू? मॅडम व्हॉट्सअपवर आहे का इंस्टाग्राम फेसबुक काय चालू आहे सर आपलं ते काय हो ते सोडा साहेब नवीन शासन निर्णयानुसार आमचं लग्न लावायची जबाबदारी तुमची आहे आमच्यासाठी नवरी शोधा नवरी हो साहेब. शोधा साहेब पहिलं माझं बघा हो फक्त 2च वर्ष राहिले सर सगळ्यासाठी बघताय पोरगी माझंही राहिलो माझ्यासाठी बघा एखादी पोरगी तुमचं पण लग्न बाकी हे बघा आता धरण उशाला आणि कोणाला कशाला अरे बाबा एक मिनिट ऐका ही फार मोठी सामाजिक समस्या झालेली आहे तुमच्या एकट्याची समस्या नाही आहे आणि मी एकटा नाही सोडू शकणार ही समस्या अरे मग मी करतो काय अरे ते कसं समजलंय का कसं मी सांगणार ते आणि इतक्या लोकांना लग्नासाठी मी कुठून आणणार हो साहेब ते आम्हाला माहित नाही तुम्ही जिल्हा दंडाधिकारी आहे तुम्ही पोरी निर्माण करा की आयात करा त्या पाकिस्तानमधून आणा श्रीलंकेमधून आणा त्या थायलंडमधून आणा पण आमचं लग्न करा ही आपल्या संपूर्ण भारत देशाची समस्या निर्माण झालेली आहे कारण मुलींचा जन्मदरच कमी आहे साहेब काहीतरी उपाय करा ना हो लागल्यास तर 365 दिवसाचा कृती आराखडा राबवा पण आम्हाला पोरगी द्या पोरगी. हे पहा हे सामाजिक आरोग्य जे बिघडलेलं आहे त्याचा समतोल राखायचा असेल तर उपाय एकच काय? लेख जगवा लोक शिकवा मुलींना मुलासारखं समजा मुलींना जन्म द्या मुलींच्या कळ्या गर्भामध्ये फोडू नका तरच मुलगा आणि मुलींचा जन्मदर समान राहील आणि सगळ्यांना लग्नासाठी बायका मिळतील म्हणजे या आयुष्यात आमचं लग्न व्हायला ना ते अरे बाबा तुमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या कर्माची फळं भोगा तुम्ही आणि तुमचं काय सांगणार मी स्वतः कलेक्टर आहे जिल्हा दंडाधिकारी म्हणतो पण माझंही लग्न अजून बाकी आहे